नमस्कार. आपला आजचा विषय आहे मोटार वाहन कायदा 1988 मधले कलम 75 सेक्शन 75. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 75 हे प्रामुख्याने प्रवासी एजंट्स किंवा टॅक्सी ॲग्रिगेटर्सना परवानगी देण्याबाबत संबंधित आहे. स्कीम ऑफ लायझनिंग ऑफ एजंट्स. जर तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सी चालवायची असेल किंवा प्रवाशाची ने-आण करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करायचे असेल तर हे कलम त्यांच्यासाठी लागू होते. कलम 75 बघा काय आहे. एजंट्सना म्हणजेच प्रतिनिधींना परवाना देण्याची योजना. हे कलम राज्य सरकारला अशा व्यक्तींना किंवा संस्थांना नियंत्रित करण्याचे अधिकार देते जे प्रवाशांची तिकिटे बुक करतात, वाहने भाड्याने देतात किंवा माल वाहतुकीसाठी मध्यस्थी करतात. आता एक, परवान्याची आवश्यकता. कोणतीही व्यक्ती खालील कामांसाठी एजंट किंवा कॅनव्हास म्हणून काम करू शकत नाही जोपर्यंत तिच्याकडे योग्य अधिकाऱ्याने दिलेला वैध परवाना नसेल. सार्वजनिक सेवा वाहनांसाठी पब्लिक सर्व्हिस व्हेकल्स प्रवाशांची तिकीट काढणे, प्रवाशांना वाहने भाड्याने मिळवून देणे, अशा कामांसाठी जाहिरात करणे किंवा कार्यालय थाटणे. 2. राज्य सरकारचे नियम बनवण्याचे अधिकार. या कलमांतर्गत राज्य सरकार खालील गोष्टींसाठी नियम बनवू शकते. परवाना फी. एजंटचा परवाना मिळवण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी लागणारे शुल्क. अटी आणि शर्ती. एजंटने प्रवाशांशी कसे वागावे, भाड्याचे दर कसे असावेत आणि कार्यालयाची स्थिती कशी असावी. त्याच्यानंतर आहे सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट. परवाना देताना सरकार ठराविक रक्कम जमा करून घेऊ शकते जेणेकरून नियमाचे उल्लंघन झाल्यास ती जप्त करता येईल. परवाना रद्द करणे. जर एजंटने नियमांचे पालन केले नाही तर त्याचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार RTOला असतात. 3. ॲग्रिगेटर्स. ॲग्रिगेटरसाठी काय तरतूद आहे पहा. नजीकच्या काळात झालेल्या दुरुस्तीनुसार ओला, उबर यासारख्या डिजिटल ॲग्रिगेटर्सना देखील या कलमाच्या कक्षेत आणले गेले आहे. त्यांना आता राज्य सरकारकडून परवाना घेणे अनिवार्य आहे आणि त्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याचे तसेच मोटार वाहन कायद्याचे पालन करावे लागते. आता एजंट्सची जबाबदारी काय आहे. प्रवाशांकडून जादा भाडे वसूल न करणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, वाहनांची योग्य नोंदणी किंवा आणि विमा असल्याची खात्री असणे, व्यवहाराच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे. आता या कलमाचे उल्लंघन केल्यास काय होते. जर कोणीही विनापरवाना ट्रॅव्हल एजन्सी चालवत असेल किंवा प्रवाशांची फसवणूक करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते आणि त्यांचे कार्यालय सील केले जाऊ शकते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण www.shasan24.com या आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.